आणि खेडीगुंगे, पाचोरे वणी, आहेरगाव आणि खेडीगुंगे येथील ना सगळे शेतकरी बांधव इथं आलेले आहेत तहसील कार्यालयाजवळ. विषय आहे शिवरस्त्यांचा आणि पानंद रस्त्यांचा. वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या फेटा मारून देखील ना शेत रस्ते खुले होत नाहीये. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सर महिन्याला दिवसाला GR काढताय, तर त्याच्यावरती कार्यवाही झाली पाहिजे आणि शेत रस्ते खुले झाले पाहिजे, एवढी फक्त माफक अपेक्षा आहे. प्रत्येक वेळेस यायचा अर्ज द्यायचे, अर्ज फाटी करायचे, तरी देखील जर शेतकऱ्याला इथं न्याय मिळत नसेल तर मग हे महसूल प्रशासन करतं काय, हा आमचा प्रश्न आहे यांना. आता पाचोरे वणी नायरगाव येथील शेतकरी ना मागील किती दिवसापासून तहसील कार्यालयामध्ये चक्रा मारताय आणि काय त्यांच्या व्यथा आहे ना, आपण सगळ्यात त्यांच्या व्यथा ऐकून घेऊ. पुढे बोला बोला. काय किती दिवसापासून तुम्ही इथं येत आहे तहसील कार्यालयात? 2020 पासून आम्ही येतोय. चक्रा मारायचीच कामं चालू आहे आणि रस्त्याला ते मोजणी येऊन पण करून गेले, पुन्हा द्यायला पण येईना. आज उद्या असं चाललंय. आमच्या आईची तब्येत बिघडून गेली, त्याला दवाखान्यात नेता नाही आला आम्हाला. शेवटी आमच्या आईचा अंत्यविधी झाला. आम्ही ते चिखलातून कसं तरी गावापर्यंत घेऊन गेलो आणि लहान मुलीला शाळेत घालायला ट्रॅक्टरवर घेऊन जावं लागलं चिखलामधून. म्हणजे एवढा अवघड आहे. जो तो शेतकरी येतो मध्ये, तो म्हणतो माझी हात इडवर आहे, तो म्हणतो माझी इडवर आहे. मी शासनाने येऊन स्वतः उभं राहून आणि रस्ता खुला करून दिला पाहिजे, हाती द्या दाखवल्या पाहिजेत. रस्त्यावर दगड धोंडी परत आणून टाकणे, साबणाला मध्ये आडकाठी आणणे, म्हणजे सारखे त्यांच्या दरवेळेस तेच त्याचा हा म्हणतो माझा जंगलचा खर्च कोण देईल, तो म्हणतो माझं इथं हे झालं, माझं तिथं ते झालं. म्हणजे खर्च कोण भरायचे त्यांच्यावाली? उत्पन्न ते ना काढायचे सरकारी जागेमध्ये आणि वरून उत्पन्नाचे पैसे त्यांच्याकडून मागायचे. तेव्हा हे त्वरित मार्गी लागावा असं. आता कृषी प्रधान देश म्हणतो बरं का आपण, शेतकरी हा राजा म्हणतो. आणि या 21व्या शतकामध्ये काय परिस्थिती आहे, जर माणूस जर मृत पावला तर त्याची अंत्ययात्रा काढायला देखील रस्ता नाही, एवढी विदारक परिस्थिती आहे. आणि लहान पोरं शाळेमध्ये जात असताना त्यांना पावसाळ्यात नेणार कसं, तर ट्रॅक्टरमध्ये घालून न्यावं लागतं. ही सगळी परिस्थिती ना प्रधानमंत्र्यांना आपण पाठवली पाहिजे. स्मार्ट सिटी करतोय आपण, स्वच्छ भारत म्हणतोय आपण आणि मोठमोठ्या घोषणा आपण करतोय, तर त्या करत असताना बुडाखालचा अंधार हा सगळा दिसला पाहिजे. आता आपण महिलांची प्रतिक्रिया घेऊ, काय काय अडचणी येतात. माझी 7 वर्षाची मुलगी आहे, ती अक्षरशः शाळेत जाताना चिखलातून तिला ट्रॅक्टरवर बसून तिला फाट्यापर्यंत सोडावं लागतं. मग हा शिवरस्ता होणार कधी? जर तो शिवरस्ता नाही झाला तर आम्ही उपोषणाला बसणार आहे. आम्हाला रस्ता नाही, सगळा निकाल आमच्याकडून लागेल तरी आम्हाला रस्ता खुला करून देते. आम्हाला माल काढायला सुद्धा जागा नाही, मग आम्ही काय करायचं असं. शिवरस्ते शेतरस्ते नसल्यामुळे ना मशागतीपासून सगळा विषय सुरू होतो बरं का, पीक काढणीपर्यंत. अक्षरशः डोक्यावरती ना ते गमिले, ते कॅरेट वाहून न्यावं लागतात आणि शेतकऱ्यांची ना एवढी मारामार त्या ठिकाणी होत असते. तरी देखील आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी, आपण निवडून दिलेले आमदार, खासदार, सरपंच सगळेच घेतो मी याच्यामध्ये. निवडून कशासाठी दिलेलं राहतं तुम्हाला? जनतेची सेवा करण्यासाठी. आणि तुम्ही शासन आणि प्रशासन हातात हात घालूनच जर शेतकऱ्यांना छळत असेल आणि त्यांची लूट करत असेल तर याच्यासारखी ना गंभीर गोष्ट नाहीये. आता म्हटलं जातं का या शेत रस्त्यांमध्ये विषय असा येतो, शेतकरी आडवे येतात म्हणतात, शेतकरीच काम करून देत नाही. आपण काय म्हणतो, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणत असताना जर शासकीय कामात कुणी अडथळा आणला आणि चांगल्या कामात कुणी आड येत असेल तर तुमच्या हातात पॉवर आहे ना, तुम्ही तात्काळ कारवाई केली पाहिजे. सामाजिक कार्यकर्ते जर चुकीच्या गोष्टी तुमच्या दाखवून देत असतील तर तुम्ही त्यांना लगेच उचलता, 90 दिवस आम्हाला जेलमध्ये टाकता. मग असाच एखादा जर आडवा येत असेल, चुकीची गोष्ट करत असेल, शासकीय कामात अडथळा येत असेल, त्या ठिकाणी तुमची पॉवर का काम करत नाही? त्या ठिकाणी तुम्ही त्यांना का उचलत नाही? आणि एवढा रस्ता असताना सगळं म्हणजे पंचक्रोशी त्या रस्त्याहून जाते, तिथं एकच आड येतो बरं का, एकच आड येतो, त्याला सुद्धा नाही शासन प्रशासन त्याचं काही करू शकत नाही. म्हणजे याच्यासारखी ना दुर्दैवाची गोष्ट नाहीये ना.
पाचोरे वनी आणि अजून आयरगाव. बोला इकडे. काय विषय? शासनाने जे JR काढलेल्यानुसार कुठेही काम करत नाही आणि जे अधिकारी येतात ते त्या पद्धतीनं कुठल्याही महसूल विभागाचे अधिकारी काम करून नाही राहिले. आले का फक्त त्वरित किरकोळ काम करायचं आणि निघून जायचं. वर्षानुवर्ष लोक शेतकरी याच हेलपाटे मारून राहिले का जाऊन फक्त कागद घ्यायचा आणि कागद जमा करायचा आणि परत आले का त्या दिवसाला येऊन तात्पुरतं कुठंतरी काहीतरी कोणत्या गेंड्याच्या याने काम करायचं आणि कासगतीनं ढिमं काम करून कुठेही यंत्रणा कार्य करून नाही राहिली. आणि अजून एक प्रश्न आहे माझा. एखादं काम चालू असताना समोरचा शेतकरी ना रितसर काम असतं, तो न्यायालयात जातो. मग यांनी कारण काय सांगायचं? न्यायप्रविष्ट गोष्ट आहे. आता ही गोष्ट न्यायालयाचा आम्हाला प्रश्न आहे बरं का, आम्हाला पडलेला प्रश्न आहे आणि न्यायव्यवस्थेने पण त्याचं उत्तर द्यावं. न्यायव्यवस्था ही न्याय देण्यासाठी का एखाद्या चुकीच्या माणसाला झाकण्यासाठी, त्याला सपोर्ट करण्यासाठी, त्याचा बचाव करण्यासाठी आहे? असं नाही ना पाहिजे. जर सुरळीत कामे महसूल मंत्री सांगताय, मुख्यमंत्री सांगताय, शेत रस्ते खुले करा, पानंद रस्ते खुले करा, तर त्यामध्ये एखादा शेतकरी जर न्यायालयात गेला तर तुम्ही ते काम लगेच थांबवून देता. तर ही न्यायप्रविष्ट गोष्ट आहे, आम्ही करू शकत नाही. या चुकीच्या गोष्टी ना निदर्शनास आल्या पाहिजे. शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि जनता यांचा समन्वय राहिला पाहिजे. यांनी एकत्र बसलं पाहिजे आणि या गोष्टीवर जर निर्णय झाला तर रस्ते होतील. आता तुमचा जो रस्ता आहे, किती वर्षापासून तुम्ही किती वर्षापासून 2017 पासून आम्ही फायली बनवले. प्रत्येक वेळेस कागद द्या, कागद करा, अर्ज फाटे करायचे आणि परत येईन. आता समजा 2025चा बावनकुळे साहेबांच्या आदेशानुसार कुठेच काम चालू नाही ना. आमची 31/10 मोजणी झाली, 31/10/2025 आजपर्यंत त्याच्या हाती कोणा दाखवल्या नाही. 2017चा कागद मला दाखवा, तुम्ही अर्ज दिलेला दाखवा. माग जा थोडी. मला जर मुख्यमंत्र्याच्या याच्यावर काम नाही होत तर तुमचं मग काम काय करता तुम्ही? जे कर्मचारी अधिकारी जे स्पॉटला येतात ना शेतावर, त्यांच्याकडे अक्षरशः टेप पण नसतो. टेप काठीनी बारीक काडकी मोडून द्या. म्हणजे शेतकरी थट्टा चालवली, कामं नसल करायची तर खुर्च्या सोडा ना. बेरोजगार खूप पडलेत ना, शिक्षित आहे आणि तुमच्यापेक्षा खूप पटीने हुशार माणसं त्या इथं आपल्या देशामध्ये आहे ना. काम करायचे नाही तसं जाहीर करून द्या. नाही तर तुम्ही 2022 2019 दाखवा आणि मुख्यमंत्र्याचा मेल दाखवा त्याच्यामध्ये. पडतो काही. ठीक आहे. या बाई मुख्यमंत्र्याचं सचिवालयाचं पत्र घे, दाखवा वरती करायला. या बोटा काय त्याच्यावर सुद्धा तुम्ही कारवाई काम करते नाही. तुम्ही मुख्यमंत्र्याला कॅरेट टोपली दाखविते आणि येताना मोजणी अधिकारी बिना टेपचेच येत्या आणि सर्कल अधिकारी आता काडक्या घेतात छोट्या छोट्या फुटाच्या, अशा हाताने फुटवर मोजी त्या. समोर ज्याने 3 फूट रस्ता सोडलाय मध्ये अजून 2 फूट रस्ता घ्या. म्हणजे उपकार करून राहिले तुम्ही. तो शासनाच्या नियमानुसार तुम्ही जो 2 रेषा तुटक रेषाचा रस्ता दाखवा ना. 1 मिनिट जरा हातात द्या. हे त्यांना माहिती नाही, माहितीच्या अधिकारातून बॉन्ड काढून आणला. त्यांना किती फुटाला काय, किती फुटाला काय हे कागदपत्र आहे. हे तहसीलदारांचे याचा अर्ज आहे का तुम्ही रस्ते खुले करा. हे फक्त येता आणि बस सामंजस्यपणा करा, मग त्यांनी निघून जात आहे. काहीच कुठली कारवाई करीत नाही. रस्ता फक्त हायवेपासून 40 फुटाचा बाकी राहिलेला आहे खुला करायचा, बाकी पूर्ण रस्ता खुला आहे. हे डॉक्युमेंट सगळे हे सर्कलचं हे बघा. आपण ग्रामपंचायत दाखवा ना. ग्रामपंचायतीनं सुद्धा लेटर दिलं का आमचे रस्ते खुले करून देतात का, त्याच्यावर सुद्धा यांची कारवाई नाही. यांना सगळे डॉक्युमेंट काढून द्या. हे नकाशे बनवून दिले. हा पंचनामा आहे तहसीलदारचा, आमचा गावचा नकाशा, याच्यामध्ये रस्ते. मग तुम्हाला जर रस्ते समजते नाही तर मग त्याचं शेतकऱ्यांनी करायचं काय? चला हा सगळा विषय काय करणार आता आहे ना. विषय असा आहे, या सगळ्या गोष्टी किती वेळेस मारणार तुमच्याकडं? तलाठी, तहसील, प्रांत, भूमी अभिलेख, काय वर्षानुवर्ष आम्ही आमच्या शेतीचे कामं सोडायचे का फक्त न्यायासाठी चक्राच मारायच्या? तर किती दिवस मारणार? तर या सगळ्या परिस्थितीला कंटाळलेली शेतकरी जनता आहे आणि आता काय करायचं काय नाही. आता त्यांनी तो अर्ज लिहिला आहे, काय त्याच्यामध्ये बघू. वाचा ही विषय आमदार उपोषण करणेबाबत महोदय, वरील विषय पाचोरे वनी आहेरगाव खेडले जुंगे या गावातील शेतकरी वर्षानुवर्ष
पानन रस्त्यावरून वंचित आहे. वारंवार पाठपुरवठा विनंती अर्ज करून देखील कुठल्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही. शिवरस्ते शेतरस्ते खुले नसल्याने शेतकऱ्यांना पीक लावणे काढणे शेतीची मशागत करणे अवघड होऊन बसले आहे. महसूल प्रशासन वेळोवेळी कळवून देखील कुठलीही कार्यवाही आजमावत झालेली नाही. महसूल मंत्र्यांचे स्पष्ट आदेश असताना शेतकरी शिवरस्ते रस्त्यांपासून वंचित आहे. वर्षानुवर्ष मागणी करून देखील प्रशासनाकडून रस्ते मिळत नसल्याने संबंधित गावातील महिला सोमवार दिनांक 23/3/2026 रोजी आपल्या निफाड तहसील कार्यालय येथे उपोषणात बसत आहे. उपोषणकर्त्यांच्या मागणीची दखल शासन प्रशासनाने वर्षानुवर्ष घेतली नसल्याने जोपर्यंत शिवरस्ते शेतरस्ते ग्रामीण रस्ते खुले होत नाही तोपर्यंत उपोषण हे चालूच राहणार आहे. उपोषणाच्या संरक्षणाची आणि जीवितांची संपूर्ण जबाबदारी ही शासन प्रशासनाची असेल याची नोंद घ्यावी. उपोषण कारण आम्ही आता किती तारखेचं तुम्ही किती तारीख बोलले? 23 तारखेला 23 तारखेला आहे ना मागं 23 तारखेला आहे ना या महिला सगळ्या कोणतं गाव आहे तुमचं? आयरगाव आणि पाचोरे वणी येथील या सगळ्या महिला या सगळ्या व्यवस्थेला कंटाळून आणि काय शब्द बोलले तुम्ही? पुरुषांच्यानी कामं व्हायना ना म्हणे तर बांगड्या भेट देणार आहे. बांगड्या कोणाला भरायच्या? शासनाला. कोणाला? जे काम लोकांना भरा. हा महिला वैतागून अक्षरशः त्या स्वतः उपोषणाला बसता येईल त्या आल्या बरं का आणि स्वतःहून आल्या त्या या ठिकाणी आपली व्यथा मांडण्यासाठी. त्यांनी काय सांगितलं? तुमच्याच्यानी कामं होत नाहीये तर आता आम्ही पुढाकार घेऊन आमच्याच्यानी तरी रस्ते खुले होतील आणि रस्ते होतील ही त्यांना कॉन्फिडन्स आहे. आणि कालच महिला दिन झाला त्या अनुषंगाने आता शासन प्रशासन देखील महिलांची दखल घेतं का? कारण पुरुष थकले आता. पुरुषांचा संयम सुटला ते सगळं करून बसले ते 2017 पासून पाठपुरावा म्हटल्यानंतर आज 3, 5, 3, 8 वर्ष झाले रस्ते खुले झाले नाही. आणि आताचं जे सरकार आहे ना ते शेतकऱ्यांविषयी थोडं संवेदनशील आहे बरं का. चंद्रशेखर बावनकुळे साहेब महसूल मंत्री असा कोणताच महसूल मंत्री झाला नाही की त्यांनी एवढे फास्ट निर्णय घेतले शेतकऱ्यांच्या त्या रस्त्यांबाबत. चंद्रशेखर बावनकुळे साहेब आठवड्याचे GR काढताय नियम काढताय का? पानंद रस्ते शेत रस्त्यांना जो आडवा येईल त्याच्यावर गुन्हे दाखल करा असं यांना सांगितलंय त्यांनी. पण आता होतं काय माहिती का? प्रत्यक्षात जर कामच करायचं नसेल कशाला गुन्हे कशाला ते रस्ते मोकळे करायचे? हा एक आहे ना विषय आमच्या डोळ्यासमोर दिसतोय. आता आम्ही तहसीलदार साहेबांना प्रांत साहेबांना राग येईल काही व्हिडिओ शूटिंग काढताय मोबाईल घेऊन येतात. पण काय होतं माहिती का? आम्ही जर मोबाईल चालू ठेवला नाही आणि व्हिडिओ शूटिंग चालू ठेवली नाही ना तुम्ही फक्त खेळावता आम्हाला वर्ष फिरवता. आणि हे चालू असून देखील आहे ना तुम्ही पत्र काढता आमच्या बदनाम्या केल्या आणि आमचं हे केलं तर व्हिडिओ शूटिंग आणि फेसबुक लाईव्ह याच्यासाठी गरजेचं आहे का तुम्ही आमच्यावर आरोप करू नये रिकामी. आमच्या मागण्या ह्या रास्त आहे. आम्ही काही चुकीचं मानतोय का? आपण चुकीचं काही बोलतोय का? आमच्या सगळ्या आमच्या मागण्या रीतसर आणि स्पष्ट मागण्या आमच्या त्याच्यात चुकीचं असं काही नाहीये. तर मग तुम्ही देखील ना तुमची भूमिका मांडली पाहिजे. आणि ही गोष्ट फक्त एवढे जमलेले 20-30 जण यांचा विषय नसून हे पाचोरे गावे त्याच्यानंतर आयर गावे आमचं खेडलं झुंगा गावे शेवटच्या घटकापर्यंत रस्ता पोहोचला पाहिजे. आता येणारा जाणार आहे ना प्रत्येक शेतकरी येत्या त्या रस्त्यावरून तर हा विषय सोशल असल्यामुळे सामाजिक असल्यामुळं ऑन कॅमेरा हे तुम्हाला भेटलंच पाहिजे आणि तुमची प्रतिक्रिया ही घेतलीच पाहिजे. का व अडतंय काम? मुख्यमंत्री सांगताय महसूल मंत्री सांगतायत तरी पण तुम्ही काम का करत नाही हा आमचा प्रश्न असताना तुम्ही त्याचं उत्तर पण दिलं पाहिजे. कारण आमच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे. उलटे कामं नाही झाले पाहिजे कामं सरळ झाले पाहिजे हीच अपेक्षा आहे. चला हळूहळू चला पुढे या कॅमेरावाले शूटिंग केलं.
साहेब मीटिंग नाही बरं मीटिंग किती वेळ चालणार मीटिंग? हे नाही सांगता वरती चला दोघांनी दोन प्रांताला दर्शन झालं. तोच करायचं हा चल इकडे चला माझा इकडून चला खरंच आहे बघा. आहे का? चला म्हणजे जाऊ दे ना कसली मीटिंग किती आता तास 2 तास झाले हा? काय VC एकतर शेतकरी डॉक्टर बसले त्यांना सांगा ना शेतकरी आले चला चला बसून मात्र असं कामाला गेले VC मध्ये आम्हाला घे आमच्या गावाचं मागं द्या आम्हाला महिला आल्या काही महिला दिनाचं आवडतं ते जात नाही. लाईव्ह चालू राहू दे लाईव्ह पाहत्या लोक जाय तिथं चालू राहू दे सगळं काम एक करते. हे ठेवते सर हे दोन्ही पकडा आता व्यवस्थित चालू केलं पाहिजे हे काय एकदा नोंदणी आहे झालं सर चालू झालं बरोबर नाही लाईव्ह चालू राहतो एक बाईट घेऊन टाक इकडे चालू राहू दे नंतर व्हिडिओ
असं म्हणजे असं व्यवस्थित सगळं प्रांत मंगळुळे साहेबांची ना तहसीलदार साहेब आणि प्रांत साहेब यांची ना मीटिंग चालू आहे आतमध्ये VC कळलंय. तर त्यांची VC ज्यावेळेस संपेल त्यावेळेस आपण त्यांना जाऊन भेटणार आहे. किती वेळ VC चालणार आहे बोलणं आलं का? ठीक आहे जय महाराज. उभा उपजिल्हाधिकारी वैयक्तिक शासनाचे विषय होते ते पण आम्ही नाही घेतले. चालू आहे ना. ये दाखवून द्या यांची कॅबिन दाखवून द्या ना. कसं भाई बोलू ना. हां हां